तर फायनली मंडळी आपण आलोय जामखेड तालुक्यातल्या खांडवी या गावामध्ये, जिल्हा अहिल्यानगर. थोड्याच वेळात तिथं कीर्तन चालू झालं. चला तर मंडळी, या खांडवी गावामध्ये काय नियोजन आहे, नेमका आचार्य कोण आहे आणि काय बनवणार आहे ते बघूयात. होय, काय नाव आहे तुमचं? राहुल आत्माराम जाधव. बरं बरं. आणि आचार्य कोण आहे इथं? मीच आहे. आणि कार्यक्रम काय आहे इथं? खांडवीमध्ये सप्ताहाचा कार्यक्रम आहे. बरं बरं. कशा निमित्त हनुमान जयंती निमित्त. आणि काय बनवणार आहेत आज तुम्ही? शिपी आमटी, चपाती. बरं. आणि किती बनवणार आहेत शेपी आमटी? शिपी आमटी 1400-1500 लोकांच्या सेवा. बरं बरं. आणि शेपी आमटीसाठी मसाले कोणते कोणते आणले तुम्ही? शिपी आमटीसाठी राशीन दळवे यांचे मसाले आणले. बरं बरं. का हो एवढ्या लांबून तुम्ही मसाले आणले? त्यांची 30-35 वर्षापासून परंपरा हां हां हां. की घरगुती काळे मसाले बनवते व्यवस्थित. बरं बरं बरं. सगळ्या प्रकारचे काळे मसाले त्यांच्याकडे. बरं बरं बरं. तेवढं आहे. ते ग्राहक असल्यामुळे ते ग्राहकांना 20% सवलत देतात. बरं बरं. तर मंडळी तुम्ही बघू शकता, हेच ते राशींचे सुप्रसिद्ध दळवी बंधूंचे शिपी आमटीचे स्पेशल मसाले. आणि मंडळी थेट उत्पादक ते ग्राहक असल्यामुळे तुम्हाला 20% डिस्काउंट देखील मिळतोय. विशेष म्हणजे दळवी बंधूंचे हे मसाले घरगुती पद्धतीने बनवलेले आहेत. आणि पंगत कोणाची आज? खांडवी येथील वांदास काटे आणि दत्ता काटे यांची पंगत. बरं बरं बरं. चला तर मंडळी आता बघूयात दळवी बंधूंच्या स्पेशल शिपी आमटीची रेसिपी. हे सगळं वाटण भाजून घेतल्यानंतर त्यात त्यांनी लगेच दळवी बंधूंचा स्पेशल शिपी आमटीचा सिक्रेट मसाले टाकायला सुरुवात केली. आणि हे सर्व मसाले एकत्र केल्यानंतर एक नंबर अशी ग्रेव्ही तयार झाली. त्यात लगेच त्यांनी शिजवलेली डाळ टाकायला सुरुवात केली. तर मंडळी तुम्ही बघू शकता, जाधव आचार्य यांनी एक नंबर अशी शिपी आमटी तयार केलेली आहे. आणि मंडळी दळवी बंधूंकडे स्पेशल शिपी आमटीचे आणि मटणासाठी लागणारे स्पेशल मसाले मिळतात, आणि तेही घरगुती पद्धतीने बनवलेले. शिपी आमटीला खतरनाक अशी तरी आल्यानंतर त्यावर त्यांनी कोथमीर टाकली, आणि खरंच मंडळी या शिपी आमटीचा एक नंबर असा सुगंध सुटला होता. आणि मंडळी तुम्हालाही दळवी बंधूंचे मसाले खरेदी करायचे असतील तर 90 21 21 30 22 या नंबरला संपर्क करा.